मंडळाची सगळी तुम्ही केलंच पाहिजे. आम्ही आता चॅलेंज घेतलंय तेव्हा आमचं एक नाटक त्यांचं श्रेय त्यांच्या सेंटिमेंटीला झालंच पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला चालत असेल तर ठीक. सुरुवातीला दादासाहेब नाही बसवणार, पण त्यानंतर सुद्धा ही फास्ट केली. आमच्या मुलं तालमी घ्यायच्या किंवा संध्याकाळी तालमी म्हटलं मला संध्याकाळी वेळ होणार नाही, कारण दवाखाना असतो. तेव्हा मला जर मी तुम्हाला पाहिजे असेल तर म्हटलं तालमी आम्हाला उशीरच घ्यायला. मग दादासाहेबांना एक सुरुवातीला 1-2दा त्यांनी काहीतरी वाचून घेतलं, पण ही डिसेप्ट. आणि अशी बाकी सगळी मुलं ही मला माहिती होती, त्यांनी कोणी रडकापी काम केलं. म्हणजे त्यांना नाटक म्हणजे काय असतं, कसं बघायचं, स्टेज म्हणजे काय आपण काय मी ॲब्सोल्युटली ऑल वे. मग तिसरे जबाबदारी माझ्यात पडली. मग मी म्हटलं बा मला तर तुम्हाला पाहिजे असेल तर रात्री तालमी घ्यायला पाहिजे. आणि मग रात्री माझा दवाखाना 8-8:30 संपल्यावर आम्ही वाङ्मयाच्या आमच्या मंडळाच्या हॉलमध्ये जमायचे. आणि जवळजवळ रात्री 12:30 वाजेपर्यंत चालते. आपण या सगळ्या किस्स्यांवरती येऊच, पण मला एक त्याच्या आधी एक प्रश्न आहे की जेव्हा आपण असं म्हणतो तुमच्या बालपणी किंवा तुम्ही नाटकाकडे कसे वळलात, तुम्हाला का अशी नाटकं बसवावीशी वाटली? नाटकाचं माझं जर म्हणाल, मी वयाच्या 3-4-5 वर्षाचं असेल तेव्हापासून संबंध कसा तर त्या बेळगावला नाटकं जी व्हायची ही 2 थिएटरमध्ये व्हायची. एक शिवानंद टॉकीज आणि दुसरं आत्ता जिथं हे चित्रा टॉकीज आहे तिथं एक नाटकाचं थिएटर. चित्रा टॉकीजच्या बाजूला का? चित्रा टॉकीज मध्येच नाटक होतं. आता हाऊस टॉकीज झाली, सिनेमा व्हायले. आणि मग आता तर काय रेग्युलर ते थिएटर. पण त्यावेळेला सुरुवातीला तिथं नाटकाचं थिएटर माझा मी तेव्हा मी असेल 3-4-5 वर्षाचा. त्यामुळं माझे वडील डॉक्टर, त्यामुळे ही नाटकातली मंडळी सगळी त्यावेळेला त्या नाटकाच्या थिएटरमध्येच उतरायची. त्याची सवय होती त्यावेळेला, मोठी होती. पाठीमध्ये स्टेजवरती आणि हे करत नाही स्टॅचूस. तर मग त्यातले कुणीतरी औषधाला म्हणून माझ्या वडिलांच्याकडे एवढं कोणाला तर त्या लहान मुलाला मला बघितल्यानंतर काही त्यांना काय प्रेम वाटलं की मी घेऊन बघ ना त्याला खेळायला म्हणून. आणि अशा प्रकारे त्यांनी मला कडेवर बसून त्या नाटकाच्या थिएटरमध्ये म्हणजे चित्रपटाची जिथं आहे त्या थिएटरमध्ये ते जात आणि मग ते तिथं त्यांच्या त्या तालमी चालायचं. आणि मग मला तिथून परत आल्यानंतर घरचे लोक विचारायचे कुठं कळलं होतं घेऊन गेला पाहिजे. आता त्यावेळेस मला काही नाटकातलं काही कळत नाही. तो सुदेशनं आला होता. आता सुदेशनं स्त्री बातमी कुठल्या नाटकातले मला काही माहित नाही, पण त्यावेळेला सगळी पात्र ही पुरुषच नाटकातली. तो पण अजून स्त्रियांकडे एंट्रन्स झाला. त्यामुळे सगळे सुदेशना येऊन घेऊन गेला. आता त्याच्या ह्याच्यात म्हणजे तेव्हापासून मला तो सुदेशना आणि त्याचं कसं काय त्या सुदेशना नावाच्या कोणाला तरी काम करतो हे सुदेशना सैरंद्री घेऊन गेला होता. अशा रीतीनं मी तसा बघायला नाटकं सुरुवात केली. पण प्रत्यक्षात नाटकं जेव्हा मग तुम्ही त्यांना नाटकाच्या प्रयोगात बघितलं तेव्हा प्रश्न नाही पडायचे
की आपल्याला जो घेऊन गेला तो तर मुलगा होता आणि हा तर आता मुलीसारखा मला दिसतो? कुठं कळत होतं त्यावेळेला मी 4 वर्षाचा 4-5 वर्षाचा एक खंडेकाडीवर वगैरे घेऊन जायचं पोट घेऊन गेलो तरी तुला सुदेशना घेऊन गेला आता तो सुदेशना घेऊन गेला होता पण मला कारण तिथं त्याचं काम सुदेशनाचं असायचं मग असं जर असल्यानंतर मग ते आपले सगळे पुरुषांचे बायकांचे काम करणारे सगळे ते पुरुष मग ते त्यांच्या कामाच्या भूमिकाच म्हणजे तेवढ्या लक्षात राहिल्या. सुदेश सैरमध्ये आला होता तो घेऊन गेला अशा रीतीनं मला तसं नाटकाचं लहान मुलीपणापासून नाटकाशी माझ्यासमोर तालमी त्यांचे चाललेले असताना आणि मग आणि मला घरीच बोलून जायचे कळलं का गेलेच तुमची शाळा कुठली होती? मी सरदार अच्छा. आणि मग शाळेमध्ये काही नाटकं त्या शाळेत गॅदरिंग साठी मला वगैरे? शाळेत खरं सांगायचं म्हणजे आमच्या वेळेस ब्रिटिशांचं राज्य आणि मराठी हा एक सब्जेक्ट आणि इंग्लिश हा एक सब्जेक्ट असायचा आणि सिलेक्शन केलेली पुस्तकं असायची. आता अत्रे आणि हे यांनी सिलेक्ट केलेलं नवयुवचन मला मराठी इतकी सुंदर सिलेक्शन होती त्याच्यात महत्वाचे कवी असायचे तांबेच्या कविता आहेत केशव सुतांच्या कविता आहेत असे सगळ्यांच्या त्याच्यामध्ये अत्रे यांच्या कविता आहेत प्रत्येकाची नावं गोविंदाग्रज गोविंदराज म्हणजे गडकरी ग्रज म्हणजे भाऊ आता गोविंदाचा भाऊ म्हणजे टोपण नावं त्याला अशीच होती गोविंदाग्रज. आता त्यांचं बघून त्यांचं नाव काय नाशिकचे आमचे नाटककार नाशिकला एक हे मोठे साहित्य पण त्यांचं स्थळ टोपण नाव हे असंच आहे ग्रजच आहे म्हणजे हे जसे गोविंदाग्रज होते तसे नाटके आमचे साहित्य अकादमीचे बक्षीस इथे कानिटकर त्यांच्या कविता सुद्धा लहानपणी आम्हाला पाठायचं गरजा जय जयकार तांत्रिका गरजा कोण रे आता म्हणतोय ना हे श्रावण मासी हर्षमानसी ती बायका गरजा जय जय गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार ते असतो ना घेऊन झेलून आले ते जे आहे आपले मोठं नाटक झालं लागून केलेलं शिरवाडकर तेच बोललं विवा शिरवाडकर हे त्यांचं रोज हिचं नाव आहे काव्य कविता म्हणून खाली हे असंच आहे ग्रज असेल त्यावेळेला सगळे जणांची म्हणजे आता गोविंदाग्रज असं होतं तर केशवच होतं म्हणजे ते कृष्णाजी केशव दामले पण ते वडील मग त्यांचा मुलगा केशव कुसुमाग्रज शिरवाडकरांचा कुसुमाग्रज तर ते कुसुमाग्रज म्हणजे कुसुम त्यांची बहीण अशी आत्र्यांचं निघून केशव आत्र्यांची आता जे सगळे कविता आहेत त्या केशव कुमार या नावानंच आहे. मग त्या जे ह्याच्या असल्यापासून ते म्हणजे अगदी लंडनमध्ये केलेल्या धान्य धान्य आदर घरात धवलं होतं लंडनला बर्फ पडलं होतं प्रचंड त्याच्याकडे होताना
त्यांनी केलेल्या कविता त्या सुद्धा आमच्याकडे सिलेक्शन हा. धन्य धन्य आज धरा धवल धरा. आशा पावित्र प्रेम बांधिते हे धवल धाम. स्वर्गंगा आज सहज धरणी वर. आपण केलं नाही. म्हणजे हे जे सगळ्या अशा तेव्हाचे सगळे कविता त्यांची सिलेक्शन सगळी आमच्या पुस्तकात असते. त्याचबरोबर त्या मराठी नाटकातली काही त्याच्यात पीसेस असतात. बेबनशेतला पीस अरे बापरे. किंवा मानात मानमधला त्या लक्ष्मीगडाचा पीस किंवा असे काही असायचे. आणि बऱ्याचशा मराठी नाटकावरती त्यावेळेला जास्तीत जास्त प्रभाव होता शेक्सपियर. शेक्सपियरच्या नाटकातले सुद्धा काही प्रवेश आम्हाला असायचे त्या पुस्तकामध्ये अभ्यास. आणि काही वेळेला ते पाठ हे करावं. What's there in a name that we should call a rose? By any other name will smell sweet. So Romeo, where you not Romeo called, retain that dear perfection which he owes without that title. Romeo does that name and that name is a part of the take all myself. असे त्या सॉलिलोक्विज काही आमच्याकडे असं पाठ करायचा. आणि मी शाळेत त्या गॅदरिंग असायचे मग त्याच्यात एक एक आपण करून घेत मस्त अशा ह्याच्यात. त्यामुळं शेक्सपियरच्या बऱ्याचशा नाटकांचा प्रभाव त्यावेळेला याच्यावर पडला. आम्हाला त्यावेळेला त्या सिमिलॅरिटी कळत होत्या. आता बेबनशेमध्ये आमच्या आनंदीबाई या राघोबा दादाची बायको धसा माका आणि तिकडे लेडी मॅकबेथची सुद्धा मॅकबेथची बायको. आणि त्याला काय झालं तिचा नवरा हा मोठा युद्धा. तो वॉरवर जाऊन आला की आता त्याचं नाव व्हायचं. आणि मग येताना एखादं काय ते त्या दोन मुलीचीच त्याला भेटायच्या आणि त्याचं भविष्य सांगायचं. अरे तुझं नाव का झालं तू केलं असं म्हटलंय जा सर सैनापती राहतेस. आपल्याकडे आपण काम करू हाडं लागले अगदी बैठा त्याला चेटकीड म्हणतो आपण. तसं त्या ह्याच्याप्रमाणे त्या दोन चेटकिनी त्याचं भविष्य सांगतात आणि तो सरसेनापती होतो. तर सरसेनापती झाला राजा की त्याच्यावर भारी असते. राजा आपल्या शेजारी त्याला बंगला बांधून देतो आणि मग ते अत्यंत प्रेमात असताना पण दुसऱ्या वेळेला जेव्हा तो एक आणखी एक लढाई घेऊन करतो तेव्हा त्या चेटकीने त्याला सांगतात की तू राजा होणार म्हणजे ॲक्च्युअली द किंग. आणि ते ऐकल्याबरोबर तो येतो आणि सांगतो बायकोला असं समजतो. आणि मग त्या तिच्या डोक्यात ते घडतं किंवा एकदा आपला मोरा राजा होते किंवा आणि आपण राहिलो. त्या मॅकबेथमध्ये लेडी मॅकबेथचे कॅरेक्टर आहे. आणि मग त्या लेडी मॅकबेथच्या कॅरेक्टरमध्ये इतकी रंगवलं की ते दोघं मिळून शेवटी राजाचा खून होऊन आणि त्याच्यानंतर ते पुढं तिला त्याचं इतकं वाईट वाटतं कारण लोक विचारत नाहीत. लोकात राजा पॉप्युलर फार होतं. त्या जो तो त्यांच्याकडे चितो बघायला त्यांना कुणा आदर देत नाही. मग रिपेंट होतं आणि मग त्यांनी जसं आपल्याकडे मेंटल डिसीजमध्ये एक दिसलं त्याच्यामुळं माणसं किती वेळ हात एक सवय साबण संपला तरी शिजोपर्यंत होता. त्या शिजोपर्यंतमध्ये जसं असतं तसं ती शिजोपर्यंतच होते. आणि मग कितीही धुतले हात काहीही केलं तरी तिला त्या रक्ताचा राजाच्या रक्ताचा वास हाताचा जात नाही. आणि म्हणून तिच्या तोंडात शेक्सपियरने टाकलेले
की ऑल द परफॉर्मन्सेस ऑफ रेडिया will not speak in this little. हे आम्हाला जसं शाळेत हे वाक्य शाळेत असेल. होतं. हो हे शाळेत होतं. अच्छा, म्हणजे अजून एक प्रश्न हाच डोक्यात येतोय माझ्या की ही जी पाठ्यपुस्तकं असतील ती जरा शोधायला हवीत कुठेतरी आता. की बाबा आणि आत्रे घाटे विविध घाटे म्हणून साहित्यिक म्हणजे ते दोघंही आत्रे ते एज्युकेशन डिपार्टमेंटमध्येच होते. त्यामुळे दरवर्षी मराठीचं जे एक पुस्तक आहे त्याच्यातले सिलेक्शन ती कुठली बालभारतीची ना सगळ्यात जुनी एडिशन नवयुग वाचनमाला नवयुग वाचनमाला नवयुग हे साधारण 1900 पण हे किती हा साल साधारण किती काय आहे ते साधारण 1940 म्हणजे त्यावेळेला हे असायचं. नंतर इंग्लिश मधल्या सॉलिड ऑफिस काही पाठ करावा वगैरे जे आलं तसंच आनंदीबाईची कॅरेक्टर लगेच त्या लेडी मॅगडीची कशी जुळते त्यावर लक्ष देत. आणि मग पुढं तिकडं जायचं. मग ज्युलियस सीझरमध्ये तर ज्युलियस सीझरमध्ये सुद्धा त्याचा राईट हँड असलेला जो माणूस त्याच्या हाताकडे काम करणार की ज्याच्यावर त्याचा अत्यंत विश्वास त्याला त्याच्या राजाच्या विरुद्ध उठून बंड करणारी टोळी निघते आणि ते त्याला आपल्याकडे ओढून घेतात आणि त्याला पुढं करून राजाचा खून करतात. ज्युलियस सीझर आणि ब्रूटस त्याचं ब्रूटस ते जे आहे ते त्याला जेव्हा ते ज्युलियस सीझर जातो आणि ब्रूटस तू सुद्धा नाम मिळाला अशा अर्थाने ब्रूटस यू टू तर तसे त्यांच्यावरचे ते जे आणि मग मार्क अँटनी नावाचा त्याचा दुसरा होता त्यांनी त्यावेळेला त्या ब्रूटसच्या विरुद्ध केलेलं भाषण सॉलिड ऑफी आमच्या त्या सिलेक्शन आणि ती सिलेक्शन म्हणजे तो आहे आम्ही पाठ करायला म्हणून करून ॲन्युअल डे शाळेचं गॅलरी त्यावेळेला शाळेत सुद्धा मग मुली परफॉर्म करत नव्हत्या का त्यावेळेला मुली नव्हत्या? पण मग तेव्हा शिकवायचं कोण? डिक्शन किंवा असं जे काय बोलायचं ते क्लास टीचर असायचे. म्हणजे त्यांनी आम्हाला त्याचा अर्थ सांगितला का अमुक करायचं पण त्याचे परिणाम दुसरे तुमच्यावर होते असे मराठी नाटककारांच्यावरती होतेच. त्यामुळे मार्क अँटनीनं केलेलं भाषण आणि इतर त्या वृद्धचा मा करून नारायणरावचा खून करायला होणारी ही आनंदीबाई आहे. तिचा आणि त्यांचा अगदी साम्य दिसायचंच आवडते. आणि मग ती आनंदीबाईला जेव्हा पेशवा व्हायचं पेशवीबाई कारण राघोबा दादा वॉज निग्लेक्टेड लॉंग बॅक. त्याला पहिल्यांदा नानासाहेब झाल्याबरोबर आपण पेशवा व्हायला असं वाटत होतं पण तो झाला नाही. त्याच्यानंतर थोडे माधवराव पेशवे झाले. थोडे माधवराव पेशवे संपल्यानंतर त्याला 5वा नंबर आहे तर त्यांच्या धाकटाबरोबर हा नारायणराव त्याला पेशवा केला गेला. म्हणजे अशा काही त्यावेळेला त्यांच्या अपेक्षा होत्या नेहमी की त्याच्यामधून काही ही अशी मिळायची नाही. आणि मग त्या सॉलिड ऑफिसमध्ये आम्हाला पाठ करावं लागायचं. त्याचा अर्थ समजून घ्यावा लागायचा. आणि मग ते शिक्षकांच्या करायचे किती एकदाच. मग लक्ष्मीधराचा एक पीस मानक तुम्हाला असं कधी वाटलं नाही की हे कशाला करायचंय? जसं आता लहानपणी मला गणित शिकताना वाटायचं हे का शिकायचंय गणित वगैरे तसं जेव्हा हे पाठ करायला लावायचं आणि सादर करायला लावायचं तसं नाही. त्या आम्हालाही त्याच्यात इंटरेस्ट आणि जी सिलेक्शन केलेली हे होती धडे
ते सुद्धा इंटरेस्टिंग हम्म. त्यामुळे इकडं रामशास्त्रीचं भाषण बेबनशाही म्हणलं आणि तिथं मार्क अँटनीनं केलेलं ब्रिटिशच्या विरुद्धचं भाषण, या दोन्ही भाषणं इतकी सिमिलर वाटायची आम्हाला. हम्म. आणि रामशास्त्रीनं सुद्धा श्रीमंत बसा अजून ते भिजलं नाही आहे ह्याच्याने गादीवर तुम्हाला बसा वगैरे तो त्याचा जो पीस आहे तोच त्या ब्रिटिशच्या बाबतीत त्यामुळे ही सगळं आम्हाला वेगळ्यांत त्याच्यात सिमिलॅरिटी म्हणजे शेक्सपियरचा आमच्या नाटककारांच्यावर एवढा प्रभाव होता आम्हाला त्यावेळेस म्हणजे इकडं आली भावबंधनमध्ये सुद्धा जेव्हा गुलाब वापरलाच यांनी गडकरी यांनी म्हणजे त्यांच्यात काय ती गडकरीजीच्या ती रसिका नव्हती त्यातली जी हिरोईन तिच्याकडे वडिलांच्याकडे नोकरीला असलेला हा घनश्याम गेलेला. तर त्या घनश्यामाचा मला लग्न करायचं गरीब आहे ह्या इच्छा लतिकेच्या मैत्रिणीला मागणी घालायला म्हणून तिच्या बापाबरोबर होतो. तेव्हा तिथली लतिका आहे ती म्हणतो तुझ्या काय समजलं त्या माती माझी जीवाभावाची मैत्रीण आहे तू समजतो तर आज तू मालकीला मागणी घातली तुझ्या मला घालशील. आणि त्यामुळं त्याला तो एक आत्मान चॅलेंज घेऊन मिळाला म्हणतो घनश्याम हा भावबंधनला सगळ्यात मोठी पॉवरफुल कॅरेक्टर म्हणून. आणि त्याच्यातच ती म्हणते की शेवटी जेव्हा तेव्हा आपल्या प्रभावाने लतिकेचं आणि त्याचं आपलं लग्न ठरवून घेतो. लतिकेच्या बापाला मालतीशी लग्न करायला कधी घडलं होतं तीच माहिती. आणि मालती आता हिची आई या अशा काही गोष्टी. आणि त्यावेळेला तो घनश्यामाच्या समोर लतिका तू जरी आपल्या काळ्यात रीतीने जरी माझा हात हातात मिळवलेला असतास तरी तुला माझं हृदय कधीच नाही. तेव्हा तो म्हणतो मला ह्या लग्नाला तुझ्या संमतीची किंवा तुझ्या हृदयाची मला काहीही जरूर नाही. कारण मला माहिती आहे की गुलाबाचा वास कसाही घेतला तरी गुलाबासारखाच होता. तर तिला संमतीनं झाली तर रंगाची फुलावड जरा कमी असते. तर हे जे अशी जी काही हे असेल तर हे पीसेस म्हणजे तिकडच्या ह्याच्या जेव्हा मला मी रोज ऑफिसला मला तो सहलीला पाठ होते तेव्हा ती घनश्यामाची आप्पाकडे पाठवायची. तिथे महत्वाचं म्हणतो की त्या दिवशी तुम्ही माझा अपमान केला तुम्हाला कल्पनाही नसेल. तुम्ही त्याच वेळेला म्हणाला होता त्याच तुम्ही मातीला उद्या तुम्ही मला हे करा त्याच वेळी ठरवून टाकलं माझा तुम्ही अपमान केला काय केलं तुम्ही. तर एवढंच नाही का आता ही झालं आपल्या लग्नाची गोष्ट. मालतीच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही मला म्हणाला मालतीच्या लग्नात नवरदेव म्हणून नव्हे तर लग्नाच्या पदार्थांचे हिशोब बनकी यादी करायला तुम्हाला यावं लागतं असं ती बोललेली. तुझ्या ती मालतीच्या लग्नाची यादी तयार करून नंबर 1 नवरदेव धनेश्वर पंत नावाचा आणि गरीब लोकांना खोटे कागदपत्र तसं अमाप संपत्ती उडवलेला 70 वर्षाचा एक रंगेल तो बाता तुमची सगळी यादी बैठक त्या मालकीच्या आश्रमी पार अशी काही सगळं आम्हाला करून स्टेजवरती अशी काही लहान आणि मग पुस्तकात होती ना टेक्स्ट. आणि मग तुम्ही जेव्हा मेडिकल मध्ये गेलात डॉक्टर होण्यासाठी ते कुठे गेलात तुम्ही. ग्रँड मेडिकल. ग्रँड मेडिकल. आणि मग त्यावेळेला डॉक्टरकी करत असताना नाटकाशी काही संबंध आला.
मी गेलो आणि तुम्ही एक घोट पाणी प्याल का? हे सचिन दे ना त्यांना दे, प्यायला दे. हातात त्यांच्या नाही होत, तू असं दे प्यायला. तर आमच्या तिथं मेजॉरिटी गुजराती लोकांची असायची, पण मराठी वाङ्मय मंडळ आम्ही स्थापन केलं. तिथे आणि दरवर्षी ग्रँड मेडिकलला मराठी वाङ्मय मंडळातर्फे आम्ही एक नाटक बसवायचो दरवर्षी. हा 5 वर्षांचा कोर्स होता. हा, 5 वर्ष. अच्छा. तर पहिल्याच वर्षी आम्हाला पु ल देशपांडे डायरेक्शन खाली त्यांनीच पहिल्यांदा लिहिलेलं संगीत बिचारे सोबत नावाचं नाटक आम्ही त्यांनी आमच्याकडून बसवून घेतलं. पुढे यायचे रोज पुढे त्यांचे मिस्टर 2-2, 3-2.5 तास आमच्या तालमी चालायच्या. ते गेले भरणाने यायचे, तालमी संपला नाही. त्यामुळे माझं पहिलं नाटकाच्या अभिनयाचं शिक्षण पुढे आणि ते संगीत नाटक असल्यामुळं पूर्ण माझी गाणी बसून त्यामुळं नाटकात गावं कसं हे सुद्धा तेव्हापासून मी शिकलो. आणि ते संगीत बिचारे सोबत असल्यामुळं त्याच्यात सौरगातले ओरिजिनल सौरगात काही दिसत होते आणि त्याच्यात नारदाचं काम करणाऱ्या नटाचं काम मला मिळालं. त्यामुळे राधा दरमधून मिळेल लग्नाला जातो मेघनाला का मुलाकडे जी सगळ्याची सगळी जी गाणी आहेत पुढे शिकवून त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मग देव माणूस बसला होता. त्या देव माणसाला भाचंद्र पेंढार करणार भाचंद्र पेंढार करून फॅन्टास्टिक. त्याच्यानंतर आणखी एकदा लग्नाची बेडी बसली त्याला ते मुकन पेंढार याच्यातच त्यांच्या पेंढार त्यांच्या नाटकाच्या ह्याच्यातच ती पात्र करणारे मग त्यांनी डायरेक्ट केलं. मग त्यांनी जो माझ्याकडून हे नुसतं आउटलाईन काय म्हणत आहे माझ्यावरून त्यांनी पुढचं हे अगदी इतकं तरी म्हणायला शिका माझ्याकडून. म्हणजे आता तेव्हा कुठे मला राग कुठले आणि काय कळत होते पण माझ्याकडून तरी 3 रागाची गाणी आणि ते त्याच्या तालमी घ्यायला आम्ही माटून घ्यायला दुसरे राहायचे तिथं जायचे. मग तिथं ते तालमी घ्यायचे आणि ते शिकवायचे आणि म्हणजे असं झालं. त्यामुळे ग्रँड मेडिकलमध्ये 5 वर्ष आलो. त्याच्यात भावबंधन हे मला पाठ जे आहे त्या भावबंधनमध्ये मी काम केलं. 1 वर्ष भावबंधन केलं होतं. त्यामुळे भावबंधन नंतर लग्नाची बेडी अशी दरवर्षी एक नवीन नाटक बसलं जायचं. आणि त्यावेळेला मग तुम्ही बाहेर कुठलं नाटक बघायला जायचं का कॉलेजमधून वेळ नाही मिळायचा का? बाहेर नाटक बघायला त्यावेळेला एक आम्हाला मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. म्हणजे हे भालेराव डॉक्टर साहित्य संघ मुंबईला त्यांनीच ते साहित्य संघ मंदिरात एक मोठं नाटकाचं थिएटर आहे. तर त्यावेळेस त्यांनी ते थिएटर वगैरे जे बांधून घेतलं तर त्याच्यासाठी पैसे जमवायसाठी ते 8 दिवसाचा नाट्यसंध्या घेतली व्हायची. आणि मग त्याच्या जुन्या नव्या नाटकातल्या लोकांना अगदी केशवबाबा ते आणखी पार्श्वनाथ तारटेकर यांच्यापासून ते अगदी त्यावरच्या बेबी शकुंतला आणि वगैरे अशा सिनेमात काम करणाऱ्या मुलीप्रमाणे त्यांना सुद्धा त्याच्यात अकॉमोडेट करून घेऊन कारण 8 दिवस ते नवीन नाटक घ्यायचे. मग त्याच्यात काही जुनी नाटकं असायची, संगीत नाटकं असायची.
त्याच्यावर बालगंधर्वांची वेळ पहिल्यांदा मी त्याच्यावर दिली. बालगंधर्वांची मी एकच त्याला स्वयंवर आणि मृच्छकटी असे सगळे प्रकार बघितलेले त्यामुळे आणि ती सुट्टीत असायची. फॉर्च्युनेटली मे महिन्यात आम्हाला कॉलेजला जी महिन्याची सुट्टी असायची त्यातली निम्मी सुट्टी आम्हाला मिळायची. कारण निम्म्या वेळेत हॉस्पिटल बंद करता येत नव्हती. त्यामुळे आम्ही सकाळपासून दुपारपर्यंत हॉस्पिटलमध्ये काम करायचं आणि मग सुट्टी असायची. साधारणतः 1950 60 48 ते 53 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या तुम्ही मुंबईला स्वातंत्र्य मिळालं ते मी फर्ग्युसनमध्येच असतात. अच्छा, म्हणजे तुम्ही 11वी-12वी साठी फर्ग्युसन मध्ये होते 2 वर्ष. त्यामुळे स्वातंत्र्य आमच्या तिथून आणि रिपब्लिक डे 26 जानेवारी मात्र मुंबईत बसला. आणि मुंबईत पेटली होती त्यावेळेला सगळ्या बिल्डिंग अशा मोठायच्या करायच्या. सगळं रात्रभर आम्ही मुंबईचं पायी हिंडवलं. असं काही हे असायचं. आणि पण मला सांगा की तुम्ही आधीपासूनच ठरवलं होतं की तुम्हाला डॉक्टर व्हायचंय? माझे वडीलच डॉक्टर ते होते त्यामुळे त्यांची इच्छा होती मला. माझ्यापेक्षा 2 थोरले भाऊ, त्या दोघांनाही ते जमलं नाही कारण मेरिटवरतीच ॲडमिशन असायची. प्युअर मेरिट. मेरिट मिळालेलं असल्यामुळे मलाच ॲडमिशन मिळालं. डॉक्टर त्याचं काही तुकडं झालं नाही. बेळगाव त्याच्यानंतर डॉक्टर ते करता सुद्धा नाटकात काम करणं, सगळे गेम्स खेळणं हे सगळं माझ्या मनापासून करत होतं. बेळगावचा बॅडमिंटन, टेनिस आणि गॉल्फ या 3 गेमचं जवळजवळ चॅम्पियन होतो 10 वर्ष. म्हणजे गेम्स मी जवळजवळ सगळे खेळले. हॉकी, क्रिकेट, ते अगदी बिलियर्ड्सपासून गॉल्फ. म्हणजे आणि ते सगळं मिळतं बेळगाव गावात होतं. ते इथं कोण मला विचारणार कुठल्या क्लबमध्ये आता तर काय पायच गेल्या मला असेल ते. मला सांगा की जेव्हा तुम्ही बेळगावला परत आला त्यावेळेला बेळगावात नाटकाचं वातावरण कसं होतं? म्हणजे तुम्ही नाटकं बसवायला घ्यायच्या आमच्या आधी सांगितलं तुम्हाला वाङ्मयच्या मंडळातून काही वेळ हे दादासाहेब नाही आणि नाईक मास्तर वगैरे म्हणून होते. त्याच्यानंतर कुंठे मास्तर, कुंठे आणि अशी काही मंडळी त्यावेळेला मंडळात रेग्युलरली यायची. ती कधीतरी अशी नाटकं करायची. आणि मंडळातर्फे सुद्धा त्यावेळेला 2 नाट्य महोत्सव चांगले झालेले आहेत. त्यातल्या एका याच्यावर मी हायस्कूलमध्येच होतो. आणि तिथं मोठं डेमन्स्पीस हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये एका बाजूला असा माती खोदून दुसऱ्या बाजूला असं टाकून अक्षरशः असं इन्क्लाइन प्लेन तयार केलेलं होतं आणि त्याच्यावर खुर्च्या वगैरे घालून सगळीकडून नाटक नाटक दिसत होतं. आणि पुढच्या बाजूला जिथून मी खेळायचं म्हणजे ऑटोमॅटिकली स्टेज तयार झाली होती. आणि ज्या वेळेला माझ्या आठवणीत आहे बेळगावच्या मुलींनी एक सत्तेचे गुलाम नाटक केले. दुसऱ्या दिवशी इथं ग्रामोपात देणं ते एक मराठीचे प्रोफेसर त्यांनी मंडळातर्फे आंधळ्याची शाळा. आता आंधळ्याची शाळा हे त्यावेळेला नवनाट्याचं सुरुवात तिथूनच आहे. आणि त्याच्यात केशव नारायण काळे,
काश्मीरातलं अशी सगळी मंडळी त्याच्यात प्रोफेशनलमध्ये होते. त्यांचं प्रोफेशनल या सगळ्या मंडळीचं असले मी मुंबईच्या नाट्य महोत्सवावर केलं. मग बेळगावला त्यांनी ते पडवलं ते होतं. बेळगावात कुणी केलं म्हणालात तुम्ही? बांगड्याच्या शाळा? जमात. त्याचं दिग्दर्शन कुणी केलं तुम्हाला? सांगतो ना आता ते. तर त्याच्यात दिग्दर्शक मुलींची जी बाजू होती ती सखदेव म्हणून मास्तर होतं. दुसरी जे गंधर्वांच्या नाटक मंडळीत काही वर्ष काम केलेले ते कुलकर्णी. त्या दोघांनी ते बसून घेतलेलं होतं. म्हणजे गाण्या बिण्या सकट त्याच्यात त्या शांताबाई नरविंदकर म्हणून जळगावला त्यावेळेला मोठा लिडर होत्या. पुढे त्या मेयर बियर सुद्धा तर त्या शांताबाई नरविंदकरांची मुलगी चांगली गाणारी होती. तुझ्या पुढे मास्तरांच्याकडे सगळे शिकवणाऱ्या मुली त्याच्यातच. आणि मग त्या मुलींचं ते नाटक सत्यशोधक, दुसऱ्या दिवशी आता आंधळ्याची शाळा, दुसऱ्या दिवशी बालगंधर्वांचं संगीत संगीत. त्याच्यात बालगंधर्व बालगोपाळ असलेकर तर अशी हे सगळी मंडळी अशी त्या नाटकात होती. सिक्वेन्स मध्ये आठवतंय सगळं. म्हणजे आता नाटकच आठवतात त्यावेळी केली. त्याच्यानंतर एकच कला झालं होतं. म्हणजे नंदुरानी सौभद्रा अर्जुनाची भूमिका केली पुरुष आणि ह्याच्यात सिंधूच केली एकच कला. पुण्यप्रभाव नाटक आलं ते मुलं मागवले. त्याच्यात नानासाहेब पाठक वगैरे ते ललित कला वर्ष ते भाजनार केंद्रा करून त्यांचं दुसरी त्यांची ओरिजिनल होती ते एक आणि हाच मुलाचा ही दोन नाटकं त्यांनी त्याच्यात केली होती. आणि मग पुण्याची कंपनी होती त्यावर म्युन्सिपाल्टी नाव केली नाटक संगीत म्युन्सिपाल्टी. ते नाटक मी केलं. म्हणजे हा जसं रामेश्वरी सोमेश्वरी वगैरे ते तो जो भाग आहे तो ते पण छान होतो चालायचं झालं. आणि ते शेवटच्या दिवशी होता. आणि मधला एक दिवस ते प्रफुल्ल पिक्चर्सला गेला. म्हणजे कोल्हापूरला मास्टर विनायकची जी कंपनी होती ते पिक्चर्स काढायचे ब्रह्मचारी एकच ब्रह्मचारी नंतर खूप त्यांची पिक्चर्स अनेक निघाले. तर बापू पेंडा दोघं ते त्यांच्यात विलन वगैरे मास्टर विनायक हा स्वतः असलेल्या डायरेक्टर ब्रह्मचारी सिनेमा बघायला आज एक आणि त्याच्यावरती पुढं नाटकही झालं. ते आज मुलाचा नाटक आणि शेवटच्या दिवशी अशी सगळी ओळीनं 8 दिवस 8 नाटकं झाली. म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी त्यावेळेला बेळगावात सुद्धा होती आणि ती थोडासा खर्च करून काढली कधीला जाते. पण बेळगावच्या ह्याच्यात मॅक्सिमम वर्क जर कुणाचं तुझ्या फरक आहे. म्हणजे बाप्पा शिरवे त्यांचं विसो ट्रेडिंग कंपनी म्हणून हे बघा ते सायंटिफिक ॲपरेटिस दुकान. पण त्यांना नाटकाची फार होती डोळ्यात. आणि त्यांना नाटकाची गेली तर जवळजवळ बेळगावातली सगळे महत्त्वाची माणसं आम्ही जे बेळगावात आल्यानंतर नाटकाची सगळी डायरेक्शन ती बाप्पा शिरवे करायची. म्हणजे त्यांच्या हाताखाली तयार झालेले अशी तरी भानं आगोंदेकर मास्तर
प्राध्यापक आलेली आई, त्यांची बायको, ही सगळी जवळून घेतलं. आणि ही जी सगळी म्हणजे त्यावरच्या प्रोफेशनल स्टेजवरच्या कुठल्या नटाशी कॉम्पिट करू शकते, थोडीच तोड काम भेटेल अशी इतकी चांगली नाटकं बापा शिरेकर म्हणजे त्यांनी बसलेला तुझ्या पाशीचे आम्ही 30 प्रयोग केले. वेगवेगळ्या गावाहून नवीन यायचे. बेळगाव तर केलेच, शिवाय बेळगावशिवाय बागलकोटला झालं, विजापूरला झालं, नांदखंडीला झालं, नंतर बागलकोटला झालं. बागलकोटला जो सिमेंट कारखाना आहे ते तेंडुळीत नावाचे त्याचे ते मराठी, त्यांची बायको मराठी, त्यांचं बेळगुंडीला मोठं फार्म अजूनही आहे. त्यांनी ते नाटक घेतलं आणि सगळे घ्यायचे आमचं नाटक आणि ते लोकांना दाखवून त्याची तिकीटं कापून त्यांच्या संस्थेसाठी ते पैसे जमा करायचे. त्यामुळे आम्हालाही बरं वाटायचं. त्यामुळे काणकोण सरकारी ठिकाणी गोव्यात आमचं नाटक व्हायचं. म्हणजे काणकोणला झालंय, पणजीला झालंय, पुण्याला झालंय, म्हणजे इकडं सावंतवाडी झालं, वेंगुर्लाला झाला, कणकवलीला झाला. आणि ही कर्नाटकातली जर सांगितलं कारवारला झाली, कारवारनंतर शिरशीला जायचं. शिरशिरा मोठं मलिकंबा आहे, त्या देवीचं एक प्रचंड देऊळ आहे. आणि त्याच्या देवळातला जो सेंटरचा हॉल आहे ते एका बाजूला त्यांनी स्टेज केलेलं आहे. जवळ 600 माणसं देवळामध्ये थिएटर आहे. तिथं सुद्धा ते प्रयोग केले. आपण बाप्पांविषयी थोडं बोलूया की म्हणजे तुमचा बाप्पांसोबतचा अनुभव कसा होता किंवा त्यांची साधारण कामाची पद्धत कशी होती. बाप्पांना नाटकाची अगदी वेळच म्हणतो पण स्वतःही निसर्गाला डोळ्यात म्हणजे राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत सुद्धा वैयक्तिक अभिनयाचं बक्षीस डायरेक्टर म्हणून त्यांनी मिळवलेलं होतं आणि ॲक्टर म्हणून म्हणजे आणि सगळ्यांची जी प्रेम बाप्पा म्हणजे गोव्यात तिथे बाप्पा याचा अर्थ बाप्पा. त्यांच्या मुली होत्या ते त्यांना बाप्पा बाप्पा म्हणून बोलायचे. आम्ही सगळ्या त्यांना बाप्पाच म्हणतो. बाप आणि अक्षरशः बापाचं मुलांच्यावर जसं प्रेम असतं तसंच प्रेम जवळजवळ प्रेम सगळं आमच्यावर. कुठल्याही बाहेर गावाला गेले की आमची सोय होते ना बरोबर, जगायची जागा चांगली आहे ना, गेस्ट हाऊस भरायला अमुक आहे ना, सगळं ते बघायचं. आणि नाटकामध्ये त्यांनी गणपतीच्या वेळेला तर त्या डिमांडच होती. किर्लोस्करवाडी, ओगलेवाडी, या अशी जी हरिहर की जिथं मराठी लोकांचे किर्लोस्करांच्या कंपन्या होत्या आणि दरवर्षी त्यांच्याकडे गणपती उत्सव असायचा. आणि त्या गणपती उत्सवापर्यंत मी तिथे बेळगावून आमचं नाटक दरवर्षी ठरल्यासारखं जायचं. बाप्पांसोबत तुम्ही कुठल्या नाटकात काम केलंय? त्यांनी बाप्पांना तुझ्या पाशीमध्ये मी होते. सुरुवातीला डॉक्टर तो सतीश त्याच्यात भूमिका आहे ती करत असे. म्हणजे मला घेतलं आणि त्यांना मी सुरुवातीला त्याला आवड करत डॉक्टर तिथं माझा धंदा बाबा नाटकात डॉक्टर काम पुढे जेव्हा मला विलनची सुद्धा 5-6 कामं माझ्या वाट्याला आली आणि माझेच पेशंट माझं नाटक डॉक्टर काम करतो जेव्हा खपा लागली आणि माझ्या प्रॅक्टिस होती माझा
काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा मग विस्मयात बस. मोकळेपणे मी वेळ वाचतो काम करायला. वा. आपण बाप्पांविषयी बोलत होतो. तुम्ही तुझं भाषी सांगत होता की तुझं पश्चिमध्ये ते काकाजीची भूमिका आहे. अच्छा ते करायचे भूमिका. ते मी डॉक्टर तुला सांगतो. अच्छा किती तालमी कशा असायच्या, कुठे व्हायच्या तालमी त्यामुळे तुम्हाला? आमच्या व्हायच्या बेनस्मिथ हायस्कूलमध्ये एक हॉल होता. बरं. तिथं व्हायचं. अच्छा. स्कूल ऑफ कल्चरचा जो खालचा हॉल आहे आणि शिरवेकर हे स्कूल ऑफ कल्चरचे थिओसॉफिकल सोसायटी. सोसायटीचं ती बिल्डिंग होती. त्यामुळे त्यांच्या त्या बिल्डिंगमध्ये स्टेज होतं ओपन आहे. हो. त्या स्टेजवरती आमच्या प्रॅक्टिसेस व्हायच्या. संध्याकाळी हे करा अशा कुठे जिथं मिळेल तिथं. किंवा नाटकं सुद्धा आमची त्यावेळेला येवायची. सगळ्या सिनेमाच्या थिएटरमध्येच व्हायची. रिलीज थिएटरमध्ये आम्ही नाटकं करतो. त्याच्यानंतर रेडिओ टॉकीज म्हणून ते आता रेडिओ कॉम्प्लेक्स आहे तिथं रेडिओ थिएटर होतं. तिथं करत ठळपडीला आझाद टॉकीजच्या स्टेजवर तिथे नाटकं केलेली. आझाद टॉकीज मला माहिती आहे. आझाद टॉकीज कांदा नाही, रॉय रोड कडे ना? असाच सिनेमा. हां. म्हणजे एक कला मंदिर आहे हां, ना, हां. त्याला लागून नेक्स्ट डोरला जे सिनेमाचं थिएटर आहे हा हा होतं म्हणजे ते आता गेलं असतं. माझ्या बालपणी तिथं आम्हाला नाटकं करायला मिळायची. त्यांचं स्टेज त्याचं मोठी स्टेज ज्यांची होती नानी कपाडिया. नानी कपाड्याचं पुढं त्यांनी भेटून नानी कपाड्याचं म्हणजे रिलीज सुद्धा नानी कपाड्याकडेच होतं. रेडिओ नानी कपाड्याकडेच होतं. चित्रा नानी कपाड्याकडेच होतं. नानी कपाड्याच्या वडिलांचा थिएटर बांधणं आणि ती चालवणं हा धंदाच होता. नानी कपाड्यामुळं ते आणि मग आम्हाला ते थिएटर मिळायचं केव्हा तर शुक्रवारी सिनेमा बदलायचा. त्यामुळं गुरुवारी दुपार सकाळ 3चा त्यांचा शो संपला की मग ते नाटकासाठी आम्हाला द्यायचं करा तुम्ही. आज रात्रीच आमचा उद्यापासून आमचं दुसरं नाही. म्हणून अशा थिएटरमध्ये सुद्धा आम्ही नाटकांचे प्रयोग केले. तेव्हा मुळात जी आजूबाजूची माणसं होती, आता हे तुम्ही थिएटर्सच्या सगळ्या वेगळी नावं घेताय त्या सगळ्याची, त्यांना काही आक्षेप नसायचा तिथे ते कार्य तुम्ही करता येऊन प्रॅक्टिस किंवा हे असायचं, म्हणजे त्यांचा रवैया कसा होता तुमच्या बरोबर असणारा? आमची त्यांची फ्रेंडशिप होती. गावात बसता बघायला मी डॉक्टर होतो. त्यामुळे मला सुद्धा एक काहीतरी प्रेस्टीज गावातलं होतं. आता मी सुद्धा लायन्स क्लबचा मेंबर होतो, मुसवाडी क्लबचा मेंबर होतो. आता हे सगळं असल्यामुळं तर नानी कपाडे आमच्या मेसवानी क्लबचा 50 मेंबर होता की तो रोटरीमध्ये होताच की. तेव्हा असे आम्ही सगळे जे होतो हे त्यामुळे त्यांनी आणि काय रे करे नॉट ओनली ऑब्जेक्शन इवन फ्री हँड मॅच. आणि मग तुम्ही वाङ्मयाच्या मंडळ सोबत नाटकं बसवायला सुरू केली. मग ते संगीत संगीत नाटकाचं जेव्हा सगळं त्यांनी बसवायला मला लावलं मग सांगितलं की दादासाहेब नायकांनी बँकआउट केल्यानंतर सगळा जमाना माझ्याच हातात आणि मग सगळ्यांना मी नाटक कसं करावं शिकवण्यापासून सुरुवात होती. एकच सॉरी पण जसं आपण आता बाप्पांविषयी बोललो म्हणजे बाप्पांच्या मागोमाग बेळगावातला डायरेक्टर म्हणाल तुम्ही. आणि आपण आता सारखं आपण आणि परवा विठू काकांच्या डिस्कशन मध्ये सुद्धा दादासाहेबांचं नाव येत होतं. दादासाहेबांविषयी सांगणार ना. दादासाहेब
ते वाङ्मयाच्या मंडळात त्यावेळेला प्रेसिडेंट हो, हो. मॅनेजिंग कमिटीत असायचे. त्यामुळे त्यांच्याकडे ते मॅनेजिंग कमिटीच्या सगळ्या मिटिंग वगैरे आलं असायचे. दुसरं म्हणजे ही मुस्लिम हो, ओके. दादासाहेब नाईक हिमसेल्फ म्हणजे स्वतः उत्तम क्लासिकल सिंगर आणि त्याचबरोबर नाटकातल्या भूमिका म्हणजे नाटकातली पदवी त्यांना सगळी माहिती होती. त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याला माप नाटकं बघितली. त्यामुळे नाट्य संगीत म्हटलं की त्यांचा त्याच्यावरती आणि मग त्यांना प्रेसिडेंट केलं की बाकी प्राध्यापक निघून बसायचे, प्राध्यापक सांभाळून बसायचे, फर्नांडिस होते. म्हणजे अशी सगळी मंडळात धरून ठेवण्यामध्ये सुद्धा इम्प्रेशन होतं. आणि मग त्यांच्यावर वाङ्मयाच्या मंडळाचं काम एकूण त्रुटी त्यांच्या ते व्हायच्या. म्हणजे लोकेशन कॉम्पिटिशन असायच्या, दरवर्षी वार्षिक स्पर्धा ज्या काव्यगायनाच्या कॉम्पिटिशन्स असायच्या. म्हणजे अशा काही शीट्स होती, दरवर्षी ती चालायची मंडळात. मग ते सगळ्या याच्यामध्ये असायचे. त्यामुळे दादासाहेब वॉज नोन ॲज ए ॲक्टर, सिंगर. आणि नाटकासंबंधी जास्तीत जास्त त्यांनी बघितलेली असल्यामुळे ते डायरेक्ट त्यांचं बाकीच्यांच्यापेक्षा तेच छान होते. त्यामुळे बाकीच्या नाटकाच्या वेळेला डायरेक्शन दादा. तुम्ही संगीत नाटकांनंतर वाङ्मयाच्या मंडळासोबत कुठली दुसरी नाटकं बसवली? संगीत नाटक बेळगाव वरेरकर नाट्य, वरेरकर नाट्यसंघ पुढे आपल्या बाप्पा शिर्वे सुरू केलेला होता. आणि तो सुरू केलेल्या वेळेला पहिल्यापासून त्यांनी त्याच्या मॅनेजिंग कमिटीने स्थापनेपासून आणि त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी गावातली काही प्रतिष्ठित मंडळी त्या मॅनेजिंग कमिटीमध्ये घेतलेले होते. बाबुराव कुसळकर होते, नाना नाडकर्णी, अशी जी काय मोठी त्यावरची बेळगावातली काही दिग्गज मंडळी त्या मॅनेजिंग कमिटीमध्ये त्यावेळेला मी होते, अरविंद आयडी होता, दौलत मुचकेकर मग पुढे आला त्या मंडळामध्ये. आणि बेळगावला बारीक नाटकं करणारी बरीच नाटक मंडळ आहेत. म्हणजे आता आमच्या वरेरकरांचं सगळं वाङ्मयाच्या मंडळी झालं. आणि नारायणराव नाईक म्हणून त्यांचं एक किराणा दुकान होतं कॅम्प, आणि त्यांची नाटक मंडळी होती, महाराष्ट्र नाटक मंडळी. ते ऐतिहासिक नाटकं बसवायचे, म्हणजे लोकांची आई आग्रह सुटका वगैरे. आणि ते त्यांची नाटकं खेडेगावात करायची. त्यामुळे ही त्यांची ऐतिहासिक सगळी नाटकं भूताच्या खेडेगावातल्या ज्या ज्या यात्रा अमुक अमुक असली की त्यांचं नाटक असतं. म्हणजे त्यांच्याकडे ती कंपनी होती ते. आणि चुकून एखादं सोशल नाटक म्हणजे भांगेतील तुळसारखं एखादं करायचे. आणि मेनली ही अशी त्यांची आणि वेळश्री प्रधान नाटक, म्हणजे मोठमोठ्या आवाजात बोलला पाहिजे, पिठापर्यंत आवाज गेला पाहिजे, असं करता. हा त्या ते नाही कोण त्यांचं नाव आठवतं काही, त्यांना त्यांच्याबद्दल आपल्याला काही शोधायचं असेल तर. त्याच्यानंतर नारळकर म्हणून असते. हो, नारळकर मास्तरांविषयी ऐकलं होतं. त्यांचं नेहरू मंडळ म्हणजे नाटकात दौलत मुटकेकर वगैरे त्या
जी काही त्यांच्या हायस्कूलमधली मुलं मुली होती त्याला एकत्र करून ते नाटकं करायचे. त्याच्यातून त्या नाडगोळा सिस्टर्स आमच्या नाटकात ते नुसतं काम करायच्या. त्या नारायणा मसरांच्या त्या नारायणा मसरांची ती एक वेळ होती. नंतर अशाच हे आता प्रसाद पंडित आहे. आता प्रसाद पंडित सुद्धा त्याचा एक डायरेक्टर शालीन काही नाटकं केलं असणार. त्यांनी सुद्धा काही नाटकं प्रसाद पंडित चांगलं आहे त्याच्यासाठी खूप छान. आणि त्यांनी येत्या 14 मेला आपण आता जशा गप्पा मारतोय तशा गप्पा आपण प्रसाद पंडितांसोबत मारणार वांगबेजरच्या मंडळीमध्ये. प्रसाद बसवलेले आहे. हा तर प्रसादने त्यावेळेला बसवलेल्या नाटकामधलं डॉक्टर कोणी सुद्धा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे घासीराम प्रसाद बसवलेली दोन powerful नाटकं. म्हणजे परत घाशीराम खूप वेळा बसवलं गेलं का? कारण हे स्वस्तिकचे कोण अहमद खोजा स्वस्तिक फुटवेअरचे ते त्यांनी घाशीरामचं प्रोडक्शन केलं होतं असं मला माहिती. तो त्यांच्यातच होता. हा अच्छा तरीच मला वाटलं अजून एक वेगळी घाशीराम. तो त्यांच्यातच होता. त्याचं नवग्रहाच्या देवळाच्या अलीकडे मलाही सगळी मंडळी जवळची. तुमच्याबद्दल खूप आत्मीयतेने बोलतात सगळे. सगळेजण माहिती आहेत ना. सगळ्यांनी माझ्याबरोबर कामं केलेली आहेत. खूप आत्मीयतेने बोलतात तुमच्याबद्दल सगळेजण. नाटक व्यतिरिक्त कधी सिनेमा करा असं नाही वाटला का? कधी ऑफर आल्याच असतील की कुणीतरी विचारलं असेलच की त्या सोडून सिनेमाच्या मागे लागण्यासाठी ते तर झालंच, पण असं कोणी विचारलं नव्हतं का? फक्त एक 5 मिनिटाचं काम मी एका नाटकात केलेलं आहे. नाना पाटेकरचं पहिलं नाटक बेळगावातच झालं. या कामत नावाच्या बाई होत्या बेळगावात, त्यांनी ते बसवलेलं होतं. त्याच्यात मला एक 4 मिनिटाची डॉक्टरचीच भूमिका होती. जयश्री गडकर. आणि त्याच्यानंतर नाना पाटेकरनी बेळगावातून त्याचे वेगळ्या 2 नाटकं उभ्या करले, 2 सिनेमा केलेच. हो तर मला MLRC मधलं शूट झालेलं आठवतोच आहे. त्या MLRC मध्ये त्यांनी ते त्याचं ते कमांडोच्या ह्याच्यावरती नाना ते पहिलं त्याचं नाटक बेळगावातच झालं. त्याचं नाव मी विसरलो, मी स्वतः टाकू करू. पण त्याच वेळेला माझं मी काश्मीरचं बुकिंग केलं आणि त्याचा पुढचा जो भाग होता मला पुष्कळ मोठं कामच होतं. पण ते बुकिंग केलेलं असल्यामुळे मी काश्मीरला रुकून गेलो. आणि मग त्याने पिंपळगड आणि त्या कोणाकडे घेतलं आणि बसवलं आटकून टाकला. त्यामुळं सिनेमाशी माझा काही संबंध नाही. माझ्या ऐकत राहावं असं नक्कीच खूप आहे आता, पण मला अजूनही फक्त थोडा वेगळा प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याकडे अशी नाटकं होत होती आणि आत्ताच आपण जसं म्हणालो की महाराष्ट्र नाटक कंपनी असेल जी गावोगावी जाऊन पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकं करत असेल, तसंच जेव्हा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये एखादी लोककला सादर होतीये किंवा कुठली तरी लोकनाट्य सादर होत आहे बेळगावात, असं काही आहे तुमच्या आठवणी? आता आम्हीच 25 नाटकं केली असती तर त्या सगळी मराठी होतीच. तर झोपी गेलेला जागा झाला असंच. झोपी गेलेला जागा झालं आमच्या नाटकाचे 12-13 प्रयोग वरून झालेले. कोकणातल्या वेगवेगळ्याला तर
तेव्हा कोकण साहित्य संमेलन होतं, तिथं सुद्धा आमचं नाटक झालं. त्याच्यात सुद्धा आम्हाला काही डॉक्टरची एक मोठी लांब लांब मुलं. आणि विनोदी नाटक. हा. आणि विनोदी म्हणजे काय, तर चांगले विनोदी नाटक केलेच नाही तुम्ही, पण तुमच्या नाटक म्हणजे जरा पाष्कळ नाही हो. असं वेंगुर्ल्याची थोडंसं ते त्या बाजूला जायचं, मधून मधून काही याचं झालं. आता त्याच्यात माझंच काम असताना की त्याच्यात डॉक्टरचंच काम सायकायट्रिस्ट डॉक्टर. आणि तसा असताना आता की तिथला जो तरुण आहे घरातला, तो त्या ह्याच्यावरती एक हिप्नोटाईज कोणतरी करतो आणि तो खऱ्यासारखा वागायला लागतो असं त्याचं दाखवलेलं आहे. आणि तो दाखव म्हणजे काय, तो इतका फ्री झाल्यासारखा होतो की अक्षय जगाला त्या मोलकरणीला सुद्धा पाठ जाऊन शिकून टाकायचं इथपर्यंत ते. म्हणून ती केस माझ्याकडे येते याला सुधारायचं आणि त्यांनी त्याला मिळवून टाकला. तो जो आला होता मधला जो मी करत होता हिप्नोटाईज करणारा. तर तसं. आणि त्याच्यात माझ्याकडे तेच असायचं, ताराळे काम करायचं आमच्या नाटकात. ती तेच म्हणते, अहो असं राहिलं तरी मला डॉक्टर, अहो असं कळतं त्यांनी माझ्या बसायच्या जागेला चिमटा घेतला. बसायच्या जागेला ऑटोमॅटिकली तिथून साठला आणि आम्ही आता सहज त्या बाजूच्या खुर्चीकडे बसून त्याच्यावर नजर लावायची. बसवायच्या जागेला म्हणजे खुर्चीला असं अशा की त्याच्यातून बाहेर पडली खुर्चीला. तसा खुर्चीचा संबंध आहे बसलेला, पण नाही हो प्रत्येक काय सांगतेस असं ते सगळं त्या बबन रोज नाटक आहे आणि फारच सगळं. तर त्यावेळेला मला अजून आठवते कोकणला गेल्यानंतर हे असलं सगळं आहे ना त्याच्यात. तुम्ही केले चांगले हो सगळे वेगळे, कारण सगळं गाव जमलेलं ना वेगवेगळं. म्हणजे जवळजवळ 25,000 लोक आमच्या समोर आणि आमचं ना. पण असंच व्हायचं की आता एकदा हसायला लागले की करणार थांबायचं कसं काय काय आयुष्य. याचं सगळं अर्थकारण कसं चालायचं, कोण पैसे द्यायचं किंवा काय काय फक्त लोकाश्रय हाच एक साधन होतं त्याच्यासाठी असणार नाही. आम्ही काही डोनेशन बेसिक मंडळासाठी म्हणून जी संस्था आमचं नाटक मागत असते त्यांच्याकडून घेत असते, त्याच्यावर ते आमच्या संस्थेचं चालायचं. पण ते लोक गावात ते त्यांच्या संस्थांसाठी व्यक्तित्व पैसा आणि ते जमवत आहेत, त्यांचे नाटकासाठी काम करत आहेत, सोशल वर्कसाठी काही काम करत आहेत. म्हणून आम्ही त्याच्याकडून खर्च घेतो गावोगावी. फक्त आमची राहायची तेवढी जरा बजेट तिथे सोय करा, पण ते तरी काय करणार. आता त्या गोव्यात काणकोण सारख्या गावात आमचं नाटक, त्या काणकोणला एका शाळेत बोलवतो आणि त्याला संडास मिळेल, बाथरूम मिळेल, काही नाही, पाठीमुख जंगलात असं जर. पण त्यावेळेचे काय आमच्या डोक्यात जे गेलेलं नाटक असायचं या सगळ्या गोष्टीकडे आमचा सुद्धा दुर्लक्ष असतं. आणि मग हे आणि मी होतो काय झालं त्याच्यात काय बापा शिवेल त्यामुळे आम्हाला त्याची स्वतःच्या खर्चासाठी मी माझी कार घेऊन जातच होतो, माझी फॅट कार होती. आणि मग त्याचं माझ्याबरोबर 4 माणसं बसवायची माझ्या कारमध्ये. प्रत्येक नाटकामध्ये कार नाही
घरी त्यांच्याकडे टाकायचं माहीत नाही. कारण मला यातून आहे ना माझी हौसच होती ना. आणि काय विचारायचं असं काय नाही. आता तुम्हालाच काही किस्से आठवत असतील मजेशीर, जर समजा कोणी काही म्हणलेले किंवा काही सांगितलेलं कोणी, किंवा काहीतरी एक गंभीर प्रसंग आला कधीतरी नाटकामध्ये असं. आता तुझे हे जे संगीत विचारच वगैरे जे मीच 25 प्रयोग केले असते. त्यातला एक तर प्रयोग मी मुलुंडला केला. त्यांनी मला हुडकून तिथून डायरेक्टली फोन करून बेळगावातल्या काही लोकांना हे करून बघावा, मला त्यांचं ते बघायचं. कारण त्यांना ते पुलंचं नाटक आहे. ह्याचा आकर्षण. आणि अजून कसं काय ते पब्लिक झाले. पहिल्यांदा ते पुलंचा मिळवणार जे डॉक्टर ठाकूर म्हणून आहे त्याच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं मला काय आता ते एवढं काय आठवण बा, बेळगावला अशोक झालेलं जेव्हा त्याला पाठे नव्हतो तो तिथं करतो कॉलेजेस सगळ्या. त्यामुळे मी त्याचा प्रयोग हुबळीला केला आहे, धारवाडला केला आहे. नंतर हा प्रयोग ते लेटेस्ट मी सांगितलं मुलुंडला केला आहे. मुलुंडला त्यांनी मला बोलावून त्याला हे वगैरे त्यांच्या बेस्टमध्ये राहिले. नंतर 5,000 रुपये दिले बसायला. म्हणजे येण्याचा खर्च नाटकात म्हणजे असं कमी पैसे घेत नव्हतं. आणि बेळगावच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये दरवर्षी जवळजवळ एकदा ते मला बोलवायचे. मला आला आपण नवीन काय केली आमची मला आता काय त्यांनी बघितले सुरुवात. आता तुम्ही धारवाड इतक्याला मला बेळगाव सुद्धा या नाटकाच्या आवश्यकतेची माहिती मला विणार रुपये करून मिळाली असती. आमच्या देशपांडे बाई आहेत, संध्याताई देशपांडे यांना सगळं माहिती त्यांच्याशी बोलतोच होता. हो, त्यांना सगळं माहिती आहे. त्यांनी माझ्याबरोबर कामच केलेली आहे. मी ज्यांना डायरेक्ट केलं संध्या देशपांडे नाटकात शिकवलं मीच. त्या होत्या. त्याच्यानंतर आता मराठी बाई आहे मेधा मराठी. मग त्या तरी काय ॲडव्होकेट आहे, हल्ली त्याच बसवतात नाटकामध्ये. पण पहिली जी नाटकं त्यांनी केली त्याला त्या शारदोत्सवातर्फेची जर नाटकं बसवली गेली तर ते 3 नाटकं मीच डायरेक्ट केली. ते पुढे झालीपासून 3 नाटकं मीच डायरेक्ट केलेली. त्यामुळं त्यांच्यातले जे सगळ्या पुढं प्रसिद्ध झालेल्या नटनटी सगळ्या त्या ऑल माय स्टुडंट्स. काय त्यांच्या काय सांगायचं. त्यांनी मला प्रेमाने बोलावलं नाही. डिफिकल्ट नाटक होते. पहिलं त्यांनी जे बसवलं होतं लेकुरे उदंड झाले. लेकुरे उदंड झाले म्हणजे मोस्ट डिफिकल्ट राहणार. म्हणजे त्याच्यात संगीत नाटक आहे ते. पण म्हणावं तर संगीत, म्हणावं तर हे मुवमेंट स्टेजच्या 4 बाजूला सारखे आहेत. म्हणजे अर्ध प्रेक्षकांना उद्देशून बोलणे आणि अर्ध पुन्हा त्या चाली वेगवेगळ्या रोजमधल्या बसवलेल्या. आणि मी सुरुवातीला त्या प्रोफेशनल स्टेजवर घेणारा होता खूप प्रकारे लेखक उदाहरण आहे. आणि त्याच्यात बसून काय वगैरे माझ्याकडे तर काही काही त्याच्यात डोक्याला चढलेले आहे. त्यांची नाव आहे